हॅलो फ्रेंड्स, मी प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे अरबीची भाजी म्हणजेच अळूच्या कंदाची भाजी। तर अळूची भाजी म्हणजे अळूच्या कंदाची भाजी आपण एवढी आवडीने खात नाही। तर अरबी खाण्याचे फायदे मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्ही अरबीची भाजी खायला सुरुवात करणार। अरबीपासून आपल्याला व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर हे सर्व आपल्याला अरबी खाल्ल्याने भेटते। तर तुम्हीही अरबीची भाजी खाण्यास सुरुवात करा। चला तर मग बघूया कशी करायची। तर मी येथे 4 ते 5 पाण्याने अरबी ही व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि मी कुकरमध्ये त्याची 1 शिट्टी घेणार आहे। एकच शिट्टी घ्यायची, जेणेकरून की त्याचा जास्त गाळा होणार नाही। पाणी थोडे कमीच टाकायचे। मी आता कुकर गॅसवर ठेवलेला आहे, 1 शिट्टी होऊन देणार फक्त। तोपर्यंत मी ग्रेव्हीची तयारी करून घेणार। तर मी 2 कांदे घेतलेले आहे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे। सर्वप्रथम मी हे कांदा बारीक कापून घेणार आणि मग त्यानंतर त्याची पेस्ट करणार। तर मी आता कांदा ब्लेंडिंग करण्यासाठी घेते। कांद्याबरोबरच आपण दोन हिरवी मिरची, थोडासा लसूण आणि 2-3 कट केलेले आल्याचे तुकडे। याला मी मिक्सरमध्ये बारीक काढून घेणार आहे। चला तर बघूया, आपली अरबी ही शिजून झालेली आहे, 3/4 शिजलेली आहे बघ। आता आपण याला पाणी सेपरेट करू आणि थोडंसं थंड होऊन देऊ आणि मग आपण सोलून घेणार आहे। तर बघा, आपली अरबी व्यवस्थित शिजलेली आहे। चला तर मग मी आता सोलून घेते। गरम आहे थोडंसं अजून, तर थोडंसं थंड पाणी घेते मी, जेणेकरून की इझी जाईन सोलायला। आणि तुम्ही बघू शकता किती इझिली सोलते। जर ती शिजली नाही तर सोलणार नाही। अशा प्रकारे ही अरबी आपण सर्व सोलून घ्यायची आणि परत एकदा पाण्याने धुवून घ्यायची। बघा, मी अरबी सोललेली आहे, सगळी सोलून घेणार आहे आणि मग त्यानंतर याचे मी छोटे छोटे काप करणार आहे। काप हे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, छोटे किंवा यापेक्षा मी करते त्याच्यापेक्षा मोठेही करू शकता, जसे तुम्हाला आवडते तसे। त्यानंतर मी आता ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहे। सर्वप्रथम त्याने पहिले कढाई ठेवली गॅसवर, त्यानंतर मी तेल टाकणार आणि तुम्हाला जर गावरान तूप आवडत असेल तर तुम्ही तुपातही भाजी करू शकता, त्यात पण छान लागतं। तेल थोडेसे गरम होऊन देणार, त्यानंतर मी ॲड करणार मोहरीला चांगला तडका बसून दिल्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट केलेली होती ती आपण ॲड करणार आहे। चला, मी ॲड केली कांद्याची पेस्ट। याला चांगले परतून घेणार आणि मग त्यानंतर मी टोमॅटो ॲड करणार, टोमॅटोची पेस्ट। कांदा माझा परततोय,
त्यानंतर मी टोमॅटोची पेस्ट ॲड केली आणि आता याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण परतू घेणार आहे। हे परतेपर्यंत तिकडे मी तेल गरम करायला ठेवले आहे। आपण अरबी ही तळून घेणार आहे। तळल्याने काय होतं माहिती आहे की घशात जळजळ होत नाही, म्हणजे तुम्ही इझिली खाऊ शकता। तर मी इथे अरबी आता फ्राय करण्यासाठी टाकलेली आहे। थोडी कमीच होऊन द्यायची, खूप जास्त नाही, मग ती कडक होईल एकदम। तर बघा मी अरबी फ्राय केलेली आहे, थोडासा लालसरपणा आलेला आहे। अरबी मी काढून घेते। तोपर्यंत तिकडे कांदा टोमॅटो ही परतला असेल। बघा तुम्ही किती छान दिसते अरबी, तुम्ही अशी खाऊ शकता। आणि इकडे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट परतली आहे। यात आता मी मसाला ॲड करणार आहे। तर सर्वप्रथम हिंग, त्यानंतर जिरे, आणि लाल तिखट। मी 1-2 हिरवी मिरची टाकली, त्यामुळे मी लाल तिखट ही कमीच टाकली। तुम्हाला जसे आवडत असेल तिखट त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। त्यानंतर हळद आणि मग गरम मसाला। गरम मसाला हा अर्धा चमचा, खूप जास्तही टाकायचा नाही। आणि आता याला व्यवस्थित परतू घ्यायचे। तुम्ही जेवढा चांगला मसाला परतणार तेवढी तुमची भाजी चांगली लागणार। त्यानंतर मीठ, त्यानंतर मी थोडेसे लिंबू पिळते त्यावर। लिंबाने एक वेगळीच टेस्ट लागते। आणि तुम्ही पाणी ॲड करायचे। तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघून पाणी ॲड करणार आहे। तर बघा मी किती पाणी ॲड करते। खूप जास्तही पातळ नाही करायची ही भाजी। आणि तुम्ही ही भाजी पोळीबरोबर खाऊ शकता। पोळीबरोबर पण छान लागते, पण पोळीबरोबर अगदीच मस्त लागते। आणि आता याला 1 ते 2 मिनिटं गॅसवर मंद आचेवर उकळी येऊन द्यायची। आणि त्यानंतर उकळी आल्यावर आपण यात जी फ्राय केलेली अरबी आहे ते आपण टाकणार आहे। आणि अरबी टाकल्यानंतर पण याला 2 ते 3 मिनिट उकळून द्यायचे, म्हणजे शिजवून द्यायचे। मी एकच शिट्टी घेतलेली आहे, म्हणजे माझे 3/4 शिजलेले आहे। पण शिजवून द्यायचे ग्रेव्हीमध्ये। आणि त्यानंतर आपण ॲड केलेली कोशिंबीर। बघा तुम्ही किती छान भाजी दिसते, चमचमीत। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।